बातमी आपण बघूया। सध्या जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव सध्या सुरू आहे आणि यामध्ये पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे दहशतवादी सामील होते त्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। आताची ही सगळ्यात मोठी घडामोड आपण जाणून घेतोय। पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। सूत्रांकडून ही मोठी माहिती समोर येतेय। सध्या जम्मू काश्मीरमध्ये ही चकमक सुरू आहे। दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये यामध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आल्याचं कळतंय आणि सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्या 2 दहशतवाद्यांचा समावेश होता त्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचं बोललं जात आहे। याविषयी बोलत आमच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे आहेत आपल्यासोबत। भारती, खरं तर काश्मीरातनं खूप मोठी बातमी आपल्याला मिळालेली आहे। संपूर्ण भारत देश, प्रत्येक भारतीय ज्या बातमीची वाट बघत होता ती बातमी आहे की पहलगामचा हल्ला करणारे जे 4 दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आता काही वेळापूर्वी सुरक्षा एजन्सीजना यश आलेलं आहे। ऑपरेशन महादेव नावाचं एक मोठं ऑपरेशन काश्मीरमध्ये सुरू होतं। या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवादी मारले गेले आणि जे तिघे मारले गेले आहेत त्यातले 2 आहेत सुलेमान आणि यासीर। सुलेमान आणि यासीर हे दोघेही पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी होते। जे 4 दहशतवादी होते त्यापैकी हे 2 होते, सुलेमान आणि यासीर। आणि सुलेमान आणि यासीर या दोघांचाही खात्मा झाल्याची आता माहिती येते पुढे। त्यामुळे खूप महत्त्वाची अपडेट आताच खरं तर दिल्लीमध्ये पहलगाम या विषयावर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे आणि इकडे सुरक्षा एजन्सीजला हे मोठं यश मिळालेलं आहे। अगदी भारती, हे ऑपरेशन महादेव साधारण कधीपासून सुरू आहे आणि सध्याची काय तिथल्या ऑपरेशनची स्थिती आहे? कारण जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत 3 एकूण दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय अशी प्राथमिक माहिती। खरं तर आज पहाटेपासूनच काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हे ऑपरेशन सुरू झालं होतं। आपल्याला वेळोवेळी माहिती मिळत होती। थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण अशा पद्धतीची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली होती की काही दहशतवाद्यांना घेरलं गेलेलं आहे आणि 3 दहशतवादी मारले गेले हे सुद्धा थोड्या वेळापूर्वी आपल्याला कळलं होतं। मात्र कोण आहेत ते हे कळत नव्हतं। जी माहिती आता मिळाली आहे ती खूप मोठी अपडेट आहे, ती म्हणजे सुलेमान आणि यासीर या दोघांचा खात्मा झाल्याची माहिती आहे। अगदी साधारण काही कळू शकलंय का या दहशतवाद्यांबद्दल? आणखी कोणकोणत्या कारवायांमध्ये होते? कारण आपण आज जो फोटो दाखवतोय हा फोटो मागच्या वेळेला सुद्धा पहलगामच्या हल्ल्याच्या वेळेला सुद्धा समोर आलेला होता आणि हेच ते 2 दहशतवादी असल्याचं कळतंय। आता आपण स्क्रीनवर बघतोय हे दोघे आहेत सुलेमान आणि यासीर। आपल्याला माहितीये की आणखीन एक चौथा मुसा नावाचा दहशतवादी आहे जो पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता अजून हासिम मुसा याच्यापर्यंत पोहोचण्याचं बाकी आहे। हे या चौघांबद्दलही पहिला हल्ला झाल्यानंतरच माहिती मिळाली होती की काश्मीर खोऱ्यामध्ये वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये हे कायम सहभागी असलेले ज्याला आपण नेटवर्कचे एजंट म्हणतो अशा पद्धतीचे लोक होते आणि त्यांना शोधण्यासाठीच एनआयएच्या टीम्स लागलेल्या होत्या। त्यांचा शोध घेतला जात होता आणि आता सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं हे यश आपल्याला दिसतंय। अगदी भारती, आणखी काही अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे की जसं काही दहशतवादी होते ते पाकिस्तानचे नागरिक असल्याचं कळतंय, तसं या दोघांबद्दल काही कळू शकलंय का? खरं तर आपल्याला सुलेमान आणि यासीर या दोघांबद्दल आता तितकीशी माहिती नाहीये की त्यांचं नागरिकत्व काय होतं, ते पाकिस्तानातनं आले होते का, पाकिस्तानातनं इन्फिल्ट्रेट झाले होते का, इथे त्यांना कारवायांसाठी पाठवलं होतं का। मात्र अर्थात सुरक्षा यंत्रणांकडनं जशी पुष्टी मिळेल, माहिती येईल, आपण आपल्या प्रेक्षकांना देऊच। मात्र आत्ताची अपडेट हीच आहे की 4 दहशतवादी होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती होतं। त्याचा एनआयए पासून सगळ्या सुरक्षा यंत्रणा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातले